एक गोष्ट आहे की न्यायालयीन प्रक्रिया ही बराच काळ चालत असते. त्याच्यामुळे हा एक मेजर डिसिजन होणार आहे की एक व्यक्ती हे डेमोक्रेसीमध्ये निर्णय घेऊ शकते का. शेवटी तुम्हाला कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर तुम्हाला पक्षाची मीटिंग बोलवली पाहिजे, त्याच्यामध्ये निर्णय घेतला पाहिजे आणि त्या निर्णयाप्रमाणे व्हीप काढला पाहिजे किंवा इतर हे गेलं पाहिजे. आम्हाला जर याच्यामधून सुटायचंच असतं तर आम्ही सहज दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केला असता, आम्हाला कुठलीही बंधनं लागली नसती. परंतु आम्ही हे केलेलं नाही. आम्ही लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि लोकशाहीमध्ये स्वतःचा मत प्रदर्शित करणाऱ्या अधिकाराची जी आपल्याला दिलेलं आहे त्याचा वापर करण्याच्या दृष्टीने आमची ही लढाई आहे. नाहीतर आम्हाला सहज शक्य होतं दुसरा ग्रुप फॉर्म करायचा, सत्तेवर राहायचं, आम्हाला कोणी चॅलेंजही करू शकलं नसतं, आमची आमदारकी कोणी चॅलेंज करू शकलं नसतं. परंतु प्रसंगी आमदारकी ही पणाला लावून आम्ही ही लोकशाहीमधली महत्त्वाची लढाई लढतो आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला यश येईल याची आम्हाला 100% खात्री आहे. जे बेकायदेशीर किंवा घटनाबाह्य सरकार म्हणतात त्यांनी आरशामध्ये आधी बघावं की सुप्रीम कोर्टने सांगितलेलं आहे की आमदारांनी निवडून आणलेलं हे सरकार आहे, ह्याला काम करण्याचा अधिकार आहे. कुठलं बोलताय तुम्ही? का सुप्रीम कोर्टापेक्षा मोठे आहेत? तुम्ही घटनेपेक्षा मोठे आहे? उगाच खोटं काहीतरी बोलत राहायचं, रेटून बोलत राहायचं. त्याच्यामुळे हे बंद झालं पाहिजे. तुम्ही काय काम करू शकला? 2.5 वर्ष सत्ता दिली होती ना, लोकांसाठी तुम्ही काय करू शकला याचं उत्तर दिलं पाहिजे. अनेक ठिकाणी स्टे देऊन ठेवलेले होते, लोकांच्या अत्यंत जीवन मरणाच्या प्रश्नावर स्टे देऊन ठेवलेले होते. 2.5 वर्षामध्ये साधे स्टे उठवण्या एवढीचा माणूस की ज्यांना नाही, त्यांना सत्तेची स्वप्न बघण्याचा कुठलाही अधिकार नाही असं मी स्वतः सांगतो. सर, लोकसभेत आपण बघितलं तर मनसेने साथ दिली महायुतीची, मात्र काल राज ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिलेला आहे. कशा पद्धतीने बघ? एक गोष्ट अशी आहे की अजून इलेक्शनला उशीर आहे. प्रत्येक पक्ष हा सर्व जागांची तयारी करत असतो, पण ज्याला बोलणी होतात आणि महत्त्वाच्या जागा ज्या निवडून येणाऱ्या असतील त्या ठिकाणी जागा मिळाल्यानंतर आपोआप युती होते. आमची महायुती आहे आणि त्याच्यामध्ये राजसाहेबांनी मागच्या वेळेला दिलेला पाठिंबा हा बिनशर्त पाठिंबा होता. यावेळेला त्यांचे आणि शिंदेसाहेबांचे, फडणवीस साहेबांचे अतिशय चांगले संबंध आहेत आणि विशेषतः ते आमच्या विचाराचे आहेत. मोदी साहेबांनी केलेला विकास त्यांना आवडतो आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्याशी ज्याला बोलणी होतील त्याला त्यांचं मतपरिवर्तन होऊ शकेल असं मला स्वतःला वाटतं. सर, जरांगे पाटील आता राजकीय भूमिका घेऊ लागलेले आहे. त्यांनी फडणवीसांवर ज्या पद्धतीने आरोप केला तर त्यांच्यावर टीका होऊ लागली. फार मोठं षडयंत्र हे आदरणीय फडणवीस साहेबांच्याबद्दल केलं जातं. खरं तर मराठा समाजाला पहिलं जे आरक्षण मिळालं ते फडणवीस साहेबांनी त्याच्यामध्ये स्वतः एवढं लक्ष घालून ते टिकवलेलं होतं. सुप्रीम कोर्टात गेलं त्यावेळेला महाविकास आघाडी आलेली होती, त्यांनी साधे चांगले वकील देण्याएवढंसुद्धा तिथं ती काळजी घेतली नाही. परंतु आम्ही दिलेलं आरक्षण हे हायकोर्टामध्ये टिकलेलं आहे, सुप्रीम कोर्टातसुद्धा ते टिकेल, कारण आम्ही सर्वव्यापी सर्वे केला आणि ही जगातलं रेकॉर्ड आहे की एवढ्या लोकांचा सर्वे कधीही जगामध्ये कधीही झालेलं नाही. एवढा महाराष्ट्र सरकारने शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली करून दाखवला आणि म्हणून आम्ही जे काही क्लेम करतो आज मराठा समाजासाठी त्याच्यामागे ठोस असं परीक्षण आहे, ठोस अशी कारणं आहेत. त्याच्यामुळे आमचं आरक्षण टिकणार आणि आमचं त्याप्रमाणे आरक्षण आम्ही शिक्षणामध्ये भरती होत असतानासुद्धा आज मराठा समाजाची जी मुलं आहेत त्यांना भरतीमध्ये संधी मिळते, प्रत्येक ठिकाणी संधी मिळते आहे आणि हे जे 10% आरक्षण आहे याच्यामुळे खूप चांगलं समाधानाचं वातावरण समाजामध्ये आहे. परंतु ते वातावरण बिघडण्याचं काम हे अशा तऱ्हेने जर भूमिका घेतली तर त्याच्यामधून होऊ शकतं. शेवटी सगळे समाज एकत्र राहिले पाहिजे. ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल ही जी शासनाची भूमिका आहे त्याच्यावर आम्ही अजूनही ते आमदार पाडायची घोषणा करतात. ते आपण जर बघितलं तर हे बघा, मारने से बचाने वाला बडा होता है असं म्हणतात. वाचवणारा देव असतो, मारणारा मानव असतो, पण मारणाऱ्यापेक्षा तारणारा मोठा असतो. हे नेहमी लक्षात ठेवा. जी लोक तळमळून लोकांसाठी करत असतात. आता बघा, 1 रुपयामध्ये आपण शेतकऱ्यांना विमा दिलेला आहे. यावर्षी जवळजवळ 8-8.5 हजार कोटी रुपये हे आमच्या शेतकऱ्यांना मिळालेले आहेत आणि 700 ते 800 कोटी रुपये मिळणार, म्हणजे 9.5 हजार कोटी रुपये मिळणार. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढे विम्याचे पैसे शेतकऱ्यांना कधीही मिळाले नाही आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं हे सरकार आहे त्यांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करून दिला. खरं तर आम्ही कापसाला आणि सोयाबीनला सबसिडी जाहीर केलेली होती, म्हणजे मदत जाहीर केलेली होती, परंतु आचारसंहिता असल्यामुळे ती लोकांपर्यंत पोचू शकले नाही. तो गैरसमजचा दूर होईल. खोटं बोलून, हे बघा, खोटं थोडं काळ टिकू शकतो, फार काळ टिकू शकत नाही आणि त्याच्यामुळे खोटं बोललेलं आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे आणि त्यांची जागा जनता त्यांना दाखवून. जरांगे खोटं बोलतात ते जरांगेंच्या नाही संदर्भात मी विरोधी पक्षाबद्दल बोलतो. आणि मनोजदादा आहेत ना, मनोजदादांशी बोलण्याची आवश्यकता आहे, कारण काय ते सेन्सिटिव्ह आहेत
आणि त्याच्याचबरोबर त्यांना ही वस्तुस्थिती सांगितली पाहिजे की आज केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजासाठी काम केलं जातं. आपण जे मराठा समाजासाठी एक वेगळी यंत्रणा उभी केलेली आहे, जे महामंडळ उभं केलेलं आहे, याच्यामधून लाखो तरुणांना आज मदत केली जाते, लाखो तरुणांना शिक्षण दिलं जातं आहे. मग हे सगळं म्हणजे हजारो तरुणांना शिक्षण दिलं जातं आहे. मग हे सगळं त्यांच्या लक्षात आणून द्यायला लागेल. आणि 10% किती लोकांची भरती झाली, 10% किती मुलांना ॲडमिशन्स मिळालं, ही सुद्धा वस्तुस्थिती ज्यावेळेला त्यांना जाईल. कारण OBCमध्ये कितीतरी शेकडो जाती आहेत, त्याच्यामधली एक जात म्हणून जर गेलं तर ह्या 10% मिळणार नाही. अनेक लोक मला फोन करायचे की हे 10% आहेत, अधिक जे ओपनचे 10% आहेत म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शन, त्याचेसुद्धा आम्हाला सर्टिफिकेट द्या. असं होऊ शकत नाही. दोन्ही ठिकाणी आजसुद्धा इकॉनॉमिकली विकर सेक्शनमध्ये पूर्वीच्या काळामधली जर तुम्ही टक्केवारी काढली तर 8%पेक्षा जास्त मुलं ही मराठा समाजाची त्या 10% आरक्षणामध्ये मिळत होती. आता तर पूर्ण 10% आरक्षण मिळाल्यामुळे 10% मिळेल. OBCमध्ये गेले तर OBCमध्ये एवढ्या जाती आहेत की त्याच्यामधून मराठा समाजाला न्यायच मिळू शकत नाही. परंतु त्यांची मुख्य मागणी काय होती की कुणबी हे दाखले मराठवाड्यामध्ये मिळत नाही. आणि तुम्ही बघा की किती मोठ्या प्रमाणात कष्ट आदरणीय शिंदेसाहेबांनी केले आणि हे दाखले मिळवून देण्यासाठी स्वतंत्र कमिट्या नेमल्या, त्याच्यासाठी हैदराबादला आपले टीम पाठवल्या आणि हे दाखले मिळायला सुरुवात झाली. हे स्वतः ते मान्य करतील, मग देणाऱ्याबद्दल काहीच बोलायचं नाही का? मग माझे चांगले संबंध आहेत, पण हल्लीच्या दिवसात त्यांना भेटायलाच मिळालं नाही. कधीतरी भेटून मी त्यांच्या कानावर ह्या सगळ्या गोष्टी सांगेन, कारण त्यांच्या लोकप्रियतेचा वापर हे दुसरी लोक करत आहेत आणि त्यांना बळी देण्याचे एका अर्थाने प्रयत्न करत आहेत की एक त्यांना त्यांच्या तोंडून बोलवायचं आणि मग त्यांना वाईट ठरवायचं, असा कुठेतरी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.